छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच हाही योद्ध्याचे छळ का केले गेले। नमस्कार बांधवांनो, आज आपण पृथ्वीराज चव्हाण यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। पृथ्वीराज चव्हाण हे भारतीय इतिहासातील एक अविस्मरणीय नाव आहे। चव्हाण घराण्यात जन्मलेले पृथ्वीराज हे शेवटचे हिंदू शासक होते। वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या निधनानंतर दिल्ली आणि अजमेरची सत्ता हाती घेतली आणि ती अनेक मर्यादेपर्यंत पसरवली होती। पण शेवटी ते राजकारणाचे बळी ठरले आणि त्यांचे संस्थान गमावले। परंतु त्यांच्या पराभवानंतर हिंदू राज्यकर्ते त्यांची कमतरता पूर्ण करू शकले नाहीत। पृथ्वीराजांना रायपितोरा म्हणून ओळखले जात असे। पृथ्वीराज चव्हाण हे लहानपणापासूनच कुशल योद्धा होते। त्यांनी योद्धेचे अनेक गुण शिकले होते। शब्दभेदी बाण विद्या त्यांनी लहानपणापासूनच पाळली होती। पृथ्वीचा महान शासक पृथ्वीराज चव्हाण यांचा जन्म 1178 मध्ये झाला। पृथ्वीराज हे अजमेरचे महाराजा सोमेश्वर आणि कापुरा देवी यांचे पुत्र होय। पृथ्वीराजचा जन्म त्यांच्या आईवडिलांच्या लग्नानंतर निव्वळ 12 वर्षांनी झाला होता। यामुळे राज्यात खळबळ माजली आणि त्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या मृत्यूबद्दलचा कट रचला गेला होता। पण ते फार काही झाले नाही। पण वयाच्या 11व्या वर्षी पृथ्वीराजच्या वडिलांनंतर त्यांनी आपले कर्तव्य चोख बजावले आणि इतर राजांना पराभूत करून राज्ये वाढवत गेले। पृथ्वीराज यांचा बालपणीचा मित्र चांदबरदाई त्यांच्यासाठी भावाप्रमाणेच होता। चांदबरदाई हा तोमर घराण्याचा शासक अलंगपालच्या मुलीचा मुलगा होता। चांदबरदाई नंतर दिल्लीचा शासक बनला आणि त्याने पृथ्वीच्या चव्हाणांच्या मदतीने पितोरगड बांधला, जो आजही दिल्लीत जुना किल्ला या नावाने अस्तित्वात आहे। अजमेरची महाराणी कपुरा देवी तिचे वडील अंगपाल याची एकुलती एक कन्या होती। त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची सत्ता कोण सांभाळणार हा त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न होता आणि त्यांनी आपली मुलगी आणि जावई यांच्या समोर आपल्या नातवाला आपला उत्तराधिकारी केला बनण्याची इच्छा व्यक्त केली आणि दोघांच्या संमतीनंतर राजकुमार पृथ्वीराज यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले। 1166 मध्ये महाराजा अंगपाल यांच्या मृत्यूनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीच्या गादीवर बसवण्यात आले आणि त्यांना दिल्लीचा राज्यकारभार सोपवण्यात आला। पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांची राणी संयोगिता याचे प्रेम राजस्थानच्या इतिहासात आजही अविस्मरणीय आहे। दोघेही एकमेकांना न पाहता फक्त फोटो पाहून एकमेकांच्या प्रेमात रमले होते। दुसरीकडे संयोगिताचे वडील जयचंद्र यांनी पृथ्वीराजाशी ईर्ष्या वाटत होती। त्यामुळे त्यांच्या मुलीचा पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी विवाह हा विषय फार दूरचाच होता। जयचंद्र केवळ पृथ्वीराजांना अपमानित करण्याची संधी शोधत असे। त्यांना ही संधी त्यांच्या कन्येच्या स्वयंवरात मिळाली। राजा जयचंद्र यांनी त्यांची कन्या संयोगिताचा स्वयंवर आयोजित केला होता। त्यासाठी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण वगळता देशभरातील सर्व राजांना आमंत्रित केले होते। पृथ्वीराजांचा अपमान करण्यासाठी त्यांनी स्वतः पृथ्वीराजांची मूर्ती द्वारपालाच्या जागी ठेवली। पण या स्वयंवरात पृथ्वीराजने स्वयंगीताचा इच्छेनुसार भरलेल्या मेळाव्यात तिचे अपहरण करून तिला त्याच्या राज्यात आणले।
आणि दिल्लीच्या दरबारात दोघांचे लग्न अगदी थाटामाटात पार पाडले. यानंतर राजा जयचंद आणि पृथ्वीराज यांच्यातील वैर आणखीनच वाढले होते. पृथ्वीराजांचे सैन्य खूप मोठे होते. त्यात 3 लाख सैनिक आणि 300 हत्ती होते. असे म्हणतात की त्यांचे सैन्य अतिशय सुव्यवस्थित होते. या कारणामुळे त्यांनी अनेक युद्धे जिंकली आणि आपल्या राज्याचा विस्तार केला. पण सरतेशेवटी कुशल घोड्यास्वारींची कमतरता आणि जयचंद्राच्या विश्वासघात आणि इतर राजपूत राजांच्या सहकार्याच्या अभावामुळे ते महमद घोरीकडून दुसरे युद्ध हरले. पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरीचे पहिले युद्ध. पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या राज्याच्या विस्ताराबाबत सदैव जागृत होते आणि यावेळी त्यांनी आपल्या विस्तारासाठी पंजाबची निवड केली होती. यावेळी संपूर्ण पंजाबवर मोहम्मद शाबुद्दीन घोरीचे राज्य होते. तो पंजाबमधील भटिंडा येथील त्याचे राज्य चालवत असे. घोरीशी लढल्याशिवाय पंजाबवर राज्य करणे अशक्य होते, म्हणून पृथ्वीराजाने आपल्या प्रचंड सैन्यांसोबत घोरीवर हल्ला केला. या युद्धात पृथ्वीराजाने प्रथम हंसी, सरस्वती आणि सरहिंद जिंकले. पण त्याच दरम्यान अलहिलवाड्यातील बंड झाले आणि पृथ्वीराजांना तिकडे जावे लागले आणि त्यांच्या सैन्याने आपला हुकूम गमावला आणि सरहिंदीचा किल्ला पुन्हा गमावला. आता पृथ्वीराज अलहिलवाड्याहून परतल्यावर शत्रूच्या षटकारांपासून सुटका करून घेतली. युद्धात फक्त ते सैनिक वाचले जे मैदानातून पळून गेले. मोहम्मद घोरीही या युद्धात अर्धमेला झाला होता. पण त्याच्या एका सैनिकाने त्यांची स्थिती कल्पना घेऊन त्याला घोड्यावर बसून आपल्या महलात नेऊन उपचार केले. त्यामुळे हे युद्ध निष्पक्ष राहिले. हे युद्ध सरहिंद किल्ल्याजवळ तराईन नावाच्या ठिकाणी झाले, म्हणून याला तराईनचे युद्ध असेही म्हणतात. या युद्धात पृथ्वीराजने सुमारे 7 कोटीची संपत्ती कमावली, जी त्याने आपल्या सैनिकांमध्ये वाटली. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे दुसरे महायुद्ध. आपली कन्या सोयोगिता हिच्या अपहरणानंतर राजा जयचंद्राला पृथ्वीराजाबद्दल कटुता आणि त्याने पृथ्वीराजाला आपला शत्रू बनवला. त्याने इतर राजपूत राजांनाही पृथ्वीराजांविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली होती. मोहम्मद घोरी आणि पृथ्वीराज यांच्यातील युद्धाची माहिती त्याला मिळाल्यावर तो पृथ्वीराजाच्या विरोधात मोहम्मद घोरीच्या पाठीशी उभा राहिला. त्यांनी मिळून 2 वर्षांनी 1192 मध्ये पृथ्वीराज चव्हाणांवर पुन्हा हल्ला केला. हे युद्ध तराईच्या मैदानातही झाले. या युद्ध दरम्यान जेव्हा पृथ्वीराजाचा मित्र चंदबरदाईने इतर राजपूत राजांकडे मदत मागितली, तेव्हा त्यांनीही संयोगिताच्या विवाह झालेल्या घटनांमुळे त्यांची मदत करण्यास नाकारली. अशा परिस्थितीत पृथ्वीराज चव्हाण याने एकट्याने आपल्या 3 लाख सैनिकांद्वारे घोरीच्या सैन्यांचा सामना केला. घोरीच्या सैन्यांकडे चांगले घोडे असल्यामुळे त्यांनी पृथ्वीराजाच्या सैन्याला 4ही बाजूने घेरले होते. अशा परिस्थितीत त्यांना ना पुढे जाता आले ना मागे फिरता आले आणि जयचंद्राच्या देशद्रोही सैनिकांनी राजपूत सैनिकांना मारले आणि पृथ्वीचा पराभव झाला. युद्धानंतर पृथ्वीराज आणि त्याचा मित्र चांदबरदाई यांना कैद करण्यात आले. राजा जयचंद्रालाही त्याच्या विश्वासघाताचे फळ मिळाले आणि तोही मारला गेला. आता संपूर्ण पंजाब, दिल्ली, अजमेर आणि कान्होजवर घोरीचे राज्य होते. त्यानंतर कोणताही राजपूत शासक आपले राज्य भारतात आणून आपले शौर्य सिद्ध करू शकला नाही. घोरीसोबतच्या युद्धानंतर पृथ्वीराजांना बंदिवान करून त्यांच्या राज्यात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर अत्याचार करण्यात आला आणि पृथ्वीराजाचे डोळे गरम लोखंडी रॉडने पेटवले गेले, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांचा प्रकाश गेला. जेव्हा पृथ्वीराजांना त्यांच्या मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा विचारण्यात आली,
तेव्हा त्यांनी खचाखच भरलेल्या बैठकीत त्यांचे मित्र चांदवरदाई यांचे शब्दभेदी बाण वापरण्याची इच्छा व्यक्त केली आणि तशाच प्रकारे चांदवरदाईंनी बोललेल्या दोहाचे वापर करून त्यांनी भरलेल्या सभेत घोरीचा खून केला। यानंतर दोघांनीही आपले दुर्दैव टाळण्यासाठी एकमेकांचे जीवन संपवले आणि सहयोगितीला ही बातमी कळताच तिनेही आपले जीवन संपवले। बांधवांनो, पृथ्वीराज चव्हाण हा एक क्षत्रिय राजा होता जो 11व्या शतकात 1178 ते 92 पर्यंत एका मोठ्या साम्राज्याचा राजा होता। त्याने उत्तर अजमेर आणि दिल्ली येथे राज्य केले। पृथ्वीराज चव्हाण याचा जन्म कधी झाला? पृथ्वीराज चव्हाण याचा जन्म 1166 साली गुजरात मध्ये झाला। युद्धानंतर पृथ्वीराजला त्याच्या राज्यात कैद करण्यात आले, परंतु यातना दरम्यान त्याचा मृत्यू झाला। पृथ्वीराजच्या मृत्यूनंतर सहयोगिताचे काय झाले? सहयोगिताचाही मृत्यू झाला, म्हणजेच आगीच्या तळ्यात उडी मारून आपले प्राण दिले। भारतीय इतिहासात पृथ्वीराज चव्हाण यांचे योगदान मात्र खूप महान आहे। हा एक महान हिंदू राजपूत राजा होता जो नेहमी मुघलांच्या विरोधात एक शक्तिशाली राजा म्हणून उभा राहिला। त्याची राजवट उत्तरेकडून भारतात अनेक ठिकाणी पसरली होती। तर बांधवांनो, हा व्हिडिओ ज्या माध्यमातून आम्ही तुम्हाला पृथ्वीराज चव्हाण याची इतिहासातील एक ओळख दाखवून दिली आहे, तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।